हॅलो, राम राम, नमस्कार मंडळी. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि अगदीच ही सगळी तयारी बघून सांगायची गरज नाही की ब्लॉग कुठला. आणि 2025चा हा गणपती फायनली आला. आमचं सुरू आहे गणपतीचं डेकोरेशन. आणि सगळ्यात महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे ह्या वर्षी करायचं काय. तसं तरी सामान अर्ध त्या वर्षीच असतं, काही ह्या वर्षी 1-2-4 गोष्टी नवीन आणल्या असतात. त्यामुळे आम्हाला हे सुचत नाही की आम्ही नेमकं जुनं वापरायचं नवीन ऍड करायचं. आणि या ठिकाणी आमचा सगळ्यात सपोर्टिव्ह आणि मेन रोल निभावणारे आमचे बाबा या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि ते बसून मार्गदर्शन करतात की हे असं करा तसं करा. आणि आमची बऱ्यापैकी तयारी चालू आहे. रात्रीची 12 वाजले. त्या दरवर्षी आम्हाला एकच वेळ होतो, कारण ऑफिस वगैरे करून सगळं मॅनेज करायचं आहे. गणपतीचा दिवस सगळी तयारी वगैरे करून झाली आणि तो 27 ऑगस्ट हा दिवस उजाडलेला आहे. आज गणेश चतुर्थी. आज गणेशाची प्राणप्रतिष्ठा होणार. छान छान गणेश मूर्ती घेऊन यायची. त्यामुळं सकाळी उठून तयार व्हायचं. सकाळी उठल्याबरोबर फक्त वेदर प्रिडिक्शन बघितलं तर 78 जवळपास 80% आसपास मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पडणारा पाऊस होता. सो त्यामुळं सगळ्यांचाच मूड गेलेला. सकाळी 8:30 पासून ते 9 वाजेपर्यंत वातावरण एवढं भयानक होतं की फुल पाऊस वगैरे चालू होता. म्हणजे ती तशी मजा येणार नाही लहानपणीसारखी, असाच डाऊट होता. पण वरून देवानं कृपा केली आणि 9:30-10च्या नंतर जो पाऊस थांबलाय तो अजूनही आलेला नाहीये. त्याच्यामुळं खूप छान प्रकारे आम्ही मस्त गणपती आणायला गेलो. मी आणि बाबा श्रद्धाला घेऊन जायचं होतं, पण ॲक्च्युली गर्दी एवढी जास्त आहे त्यामुळं मोठी गाडी काढणं पॉसिबल नव्हतं. आणि त्यामुळं मग मी बाबा आम्ही दोघंच गेलो गणपती आणायला. तर खूप छान सुंदर असं मार्केट आलंय. बघितलं तर डेकोरेशनचं साहित्य झालं, गणपतीच्या मूर्ती, स्टॉल्स, खूप खूप सुंदर मूर्ती आहेत गणपतीच्या जर पाहायचं झालं तर. आणि मग छान 6 गणपती सिलेक्ट केलं आणि गणपतीचं आगमन आमचं फायनली झालेलं आहे. अगदीच आई औक्षण करून दरवर्षीप्रमाणे प्रथा परंपरेप्रमाणे त्या गणपतीचं, माझं, बाबांचं, तिघांचंही औक्षण करते आणि मग त्या गणपतीला आम्ही घरात घेतो. आता इथून पुढची तयारी ती त्याच्या प्राणप्रतिष्ठेची. तर इथून थोड्या वेळामध्येच पूजा चालू होईल. आता मी सवळं वगैरे घालणार आहे, मी पूजेत बसणार आहे. तर काही क्षणात पूजा चालू होईल. दरवर्षीप्रमाणे आईचे मोदक आणि पार लाडू म्हणतात ना त्या गोल हेला आई. आणि हे गणपतीचे फेवरेट हे लाडू. दिसायला जरी ते चकली जिलेबी टाईप असतील तरी त्याला लाडूच म्हणतात. ह्याला हां, गहू आणि गूळ ह्या 2 कॉम्बिनेशनमधून हे छान असं उत्कृष्ट चव खूप छान लागते याची. आणि हे आपले ॲज युजल मोदक, म्हणजे की गणपतीचे फेवरेट आहेत आणि माझ्या गणपती एवढेच फेवरेट आहेत. चला तर आता पूजेची तयारी पटपट करायची. आणि ही श्रद्धा तिच्यानुसार काही गडबडीमध्ये सगळं सामान खाली घेऊन जाताना. आणि माझ्या हातात पूजेचं सामान आहे. सिद्ध्यर्थम एक मिनिट.
असा संकल्प सोडून 15 वेळा ओंकाराचा उच्चार करावा. तर तुम्ही बघू शकताय आमच्या गणपती बाप्पाला आमचे एकदम फ्रेश फुलं वाहणार आहोत आम्ही. मी तुम्हाला दाखवते आता खाली पूजेला लागणार आहे फुल, सो मी त्याच्यामुळे हे तोडायला आली आहे. आणि सर आत्ताच कुंडीतून तोडून आणलं आईने खूप छान झालं खास गणपतीसाठी. आणि त्यात हे ताजं तोडलेलं जास्वंदाचं फूल, ते पण आपल्या घरचं. येस. आणि गणपतीचं फेवरेट पण गणपतीला जास्वंदाचं फूल खूप आवडतं.